नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये आपण आमंत्रित केलं आहे श्री संतोष लिंबोरे पाटील सर यांना. संतोष सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. सरांना आम्ही प्रेमाने आबा म्हणतो. तर आबाची थोडक्यात ओळख करून देते. पत्रकार आहेत, ते निवेदक आहेत आणि स्वरिता आर्टचे ते निर्माते आहेत. तसंच स्वरसाक्षी प्रतिष्ठान ह्या सामाजिक संस्थेकडे काम सुद्धा सर पाहत असतात. आणि मुख्य म्हणजे लावणी महासंघ, लावणी कलावंत महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. तसंच महाराष्ट्र शासनाचा वृद्ध कलावंत मानधन निवड समितीवर सर एक महत्त्वाचे सदस्य म्हणून काम पाहतात. सर, आता सुरुवातच अर्थातच तुमच्या बालपणापासून करते आणि बालपण ते आत्तापर्यंत म्हणजे कलाकार म्हणून तुमचा प्रवास कसा घडला हे आमच्या सगळ्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात तुमची मुंबईपासून झाली की कसं, ते थोडंसं सांगा. माझा जन्म हा मुंबईमध्येच झाला. माझं म्हणजे मी आजही राहतो तो धारावीमध्ये. अच्छा. धारावीमध्येच माझं बालपण झालं आणि आजपर्यंत जी वाटचाल चालू आहे ती धारावीमध्ये झालेली आहे. माझा जन्म हा मुंबईत झाला. मुंबईत आई वडील हे वारकरी संप्रदायातले, संपूर्ण परिवार म्हणजे 3 बहिणी, आई वडील असा आमचा परिवार. वडील मिल कामगार, आई गृहिणी आणि घरची परिस्थिती खूपच म्हणजे आमची हालाकीची होती. त्यामुळे वडील मिल कामगार जरी असले तरी आई आणि आमच्या 3 बहिणी आणि आम्ही सगळे जरा घरात कामं करायचो. म्हणजे त्यावेळी धारावी म्हणजे छोटे छोटे रोजगार असायचे. तिथे मणी आणि राख्या असं बनवलं जायचं. आणि माझा जो जन्म झाला तो अशा धारावीमध्ये झाला की ज्या धारावीमध्ये कॉस्मोपॉलिटन आपण म्हणू शकतो, मिनी भारत, जिथे सर्व धर्मीय आहेत. अशा सर्व धर्मियांच्या मध्ये माझा जन्म झाला. आणि माझा जो जन्म झाला तिथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर म्हणजे वारकरी संप्रदायाचं ठिकाण. त्यामुळे आपोआप माझ्यावर आहे ना, म्हणजे वारकरी संप्रदायाचे आपण म्हणू शकतो की परंपरा संस्कार झाले. आणि मी जन्मलो त्याच वेळी जन्मल्यात माझ्या गळ्यामध्ये वारकरी संप्रदायाची माळ घातली गेलेली आहे. त्यामुळे आपोआप रोज मंदिरामध्ये जाणं, मंदिरामध्ये गेल्यामुळे भजनाची गोडी निर्माण झाली. मग तिथे पखवाज असायचा, तो पखवाज वाजवायला सुरुवात केली. म्हणजे आपोआप माझी म्हणतात ना संगीताची गोडी कुठे लागली असेल तर ती त्या मंदिरात लागली. भजन करता करता मग नंतर मग पथनाट्य असू द्या, नाटक असू द्या, मालिका वगैरे असू द्या, आणि तिथून पुढचा जो प्रवास जो सुरू झाला, संगीतमय असू द्या, अभिनयाचा असू द्या, ती पाळमुळे त्या तिथे रुजली गेली. त्यामुळे या कला क्षेत्राकडे मी आपोआप वळलो गेलो. अच्छा. आणि नंतर मग शाळा कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला असाल, तर त्या काही शाळेच्या किंवा कॉलेजच्या आठवणी असतील तर? माझं शालेय शिक्षण हे साधना विद्यालय सायन या ठिकाणी झालं. आणि खऱ्या अर्थाने जसं आपण म्हणू शकतो की बीज रोवलं गेलं विठ्ठल मंदिरात धारावीमध्ये, तसं शाळेमध्ये असताना माझ्या कलागुणांना खूप वाव मिळाला. साधना विद्यालय सायन या ठिकाणी असताना नाटक असू द्या, गायन असू द्या, वक्तृत्व स्पर्धा असू द्या, जनरल नॉलेजच्या स्पर्धा असू द्या, या सगळ्यामध्ये मी हिरिरीने भाग घ्यायचो. आणि हे सगळं करायला मला खूप आवडायचं. म्हणजे शाळेतलं एकही असं गॅदरिंग सोडलं नाही की ज्या गॅदरिंग मध्ये माझा परफॉर्मन्स झाला नाही. त्यावेळी चिमणराव गुंड्या भाऊ ही मालिका असायची, त्या मालिकेतलं पात्र म्हणजे गुंड्या भाऊ हे पात्र मी केलं होतं. त्यानंतर तुम्हाला सांगतो मोरूच्या मावशी मधलं भैया हे पात्र मी त्यावेळी केलं होतं. कोळी गीता असू द्या, माटा माटा गोळी जी गाणी आहेत त्यावेळी तिथे स्टेजवर आम्ही केलेले. म्हणजे त्यावेळी ब्रेक डान्सचा जमाना होता, तो ब्रेक डान्स पण आम्ही केलेला. म्हणजे त्यामुळे आपोआप आहे ना, म्हणजे या अंगाला जे वळण आहे, वळण ते शाळेमध्ये साधना विद्यालयात. आणि साधना विद्यालयातले शिक्षक आणि आमची जी मित्रमंडळी होती खरंच तशी होती की ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. म्हणजे या विविध स्पर्धा असायच्या, त्या स्पर्धांमध्ये पण आम्ही जायचो. मग RSP होता, RSP मध्ये असायचो. सामाजिक विषयामध्ये वेगवेगळे जे तिथं उपक्रम चालायचे त्याच्यामध्ये सामील व्हायचो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे साधना विद्यालयातले बोर्ड लिहिण्याचं काम मला दिलं जायचं. याची मला आवड तिथे ती जोपासली गेली. आणि खरं म्हणजे मी आज ज्या कलाक्षेत्रात आहे त्या कलाक्षेत्राला जर मी आज इथपर्यंत पोहोचलो असेल तर ते विठ्ठल मंदिरामुळे आणि आपोआप साधना विद्यालयामुळे, की जिथे माझ्या कलागुणांना वाव मिळाला. त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण हे आर्यभट्ट म्हणजे टिके टोपे नाईट कॉलेज मधून मी पूर्ण केलं. टिके टोपे नाईट कॉलेज परळ या ठिकाणी झालं. आणि तिथेही गेल्यानंतर तिथेही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी सहभाग घ्यायचो. आणि आवड होती नृत्याची,
आता वाटत नसेल पाहिजे, पण नृत्याची आवड होती. हा. नृत्यामध्ये भाग घ्यायचो, नृत्य बसवायचो, वा. छोट्या छोट्या नाट्यछटा बसवायचो. हम्म. त्यामुळे कॉलेज जीवन पण माझं हे पूर्णपणे वा. म्हणजे आपण म्हणू शकतो कला क्षेत्राला वाहिलेलंच गेलेलं आहे. वा वा, सुंदर सुंदर. आणि त्या काळातल्या काही आठवणी आहेत का, म्हणजे शाळेशी निगडीत किंवा कॉलेजशी निगडीत? शाळेशी निगडीत आठवणी म्हणजे ज्यावेळी आम्ही ठरवलं मोरूची मावशी नाटक करायचं. हा. मोरूची मावशी नाटक करायचं ठरवलं, नाटकाची संकल्पना मांडली हा. आम्ही सगळ्यांनी मिळून. हा. पण मावशी करायला कोणच तयार होत हा. नव्हतं. कारण की मावशी झालं तर सगळे चिडवतील. हो. कारण की मावशी म्हणजे बाई म्हणायचं, बरोबर. कोणी तयार होईना. हा. आमचे एक मित्र आहे कुंदन म्हणून, हा. त्याने आयुष्यात कधी नाटकात काम केलं नव्हतं. अच्छा. गोंडा स्वतः दिसायला. हा. त्याला म्हटलं बघ तू मावशीचा रोल कर, आपल्याला 15 मिनिटाचं नाटक आहे. हा. त्या शाळेमध्ये आपल्याला 15 मिनिटं दिली बरोबर. जायची. हो. 15 ते 20 मिनिटं आपल्याला करायचं आहे. हा. आणि तो जो रोल त्याने केला हा. त्यानंतर त्याला आजपर्यंत आमची सगळे मुलं हा. म्हणजे मावशी या नावानेच ओळख. ओळखतात. आणि दुसरी एक आठवण सांगतो की शाळेमध्ये असताना आम्हाला शाळेतल्या म्हणजे प्रिन्सिपल असू द्या, हा. मुख्याध्यापिका असू द्या, सगळ्या शिक्षिका असू द्या, हम्म. सगळ्यांनी आमच्यावर खरंच म्हणजे संस्कार चांगले केले की आम्ही ते विसरू शकत नाही. हम्म. आणि एक आठवण सांगतो की त्याचीच परतफेड म्हणजे आपण जे आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्याची हो. उतरंड आपण करू शकत नाही. हा. पण आम्ही 3 वर्षापूर्वी आमचा गेट टुगेदर केला. हा. म्हणजे 1972 पासून हा. ते 2022 पर्यंतचे सगळे विद्यार्थी तिथे आले होतो. हा. हा. आणि त्यावेळी आमचे जे हयात शिक्षक आहेत, हम्म. मग कोणी पुण्याला, कोणी कोकणात, वेगवेगळ्या हा. ठिकाणी, त्यांना आणून आम्ही त्यांचा आदर सत्कार केला. हे आम्हाला अभिमान वाटतं. वा. आणि कॉलेज जीवनामध्ये म्हणाल तर आम्ही ना महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेमध्ये उतरलो होतो. हम्म. आणि तिथे चांगले चांगले नावाजलेली कॉलेज होते, तर नावं घेत नाही, हा. खूप चांगले चांगले नावाजलेले कॉलेज होते आणि त्यांचे कॉस्ट्युम पासून सगळं तगडं हा. होतं. आणि आम्ही नाईट कॉलेजचे विद्यार्थी होतो. हो. आणि या सगळ्यांमधून हम्म. आमच्या टिकेटोपे नाईट कॉलेजला वा. संपूर्ण मुंबईतून महाविद्यालयामधून 2रा क्रमांक मिळाला. हा. याचा आम्हाला अभिमान वाटतो. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपली मुलाखत चालू आहे संतोष लिंबोरे पाटील सर यांच्याबरोबर. धन्यवाद. आचार्य 90 FM, 90 FM. त्यानंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपण आज सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे संतोष लिंबोरे पाटील सर यांना, जे पत्रकार, निवेदक आणि स्वरिता आर्टचे निर्माते तसंच लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष आहेत. सर, आता आपण तुमच्या पुढच्या टप्प्याकडे येऊया आयुष्यातील, आणि तो म्हणजे महत्त्वाचा टप्पा की तुम्ही नेमकं व्यावसायिक रंगभूमीवर तुमचं पदार्पण केव्हा झालं. म्हणजे आपल्या शाळा कॉलेजमध्ये स्पर्धा होतात किंवा आपल्या राज्यनाट्य स्पर्धा होतात, तर तुम्हाला त्याची आवड कधी निर्माण झाली? शालेय जीवनामध्ये अनेक नाट्यछटांमध्ये कामं केलं, नृत्यामध्ये सहभाग घेतला. हा. कॉलेज जीवनामध्ये देखील अनेक हा. नाट्यछटांमध्ये कामं केलं. त्यानंतर अनेक पथनाट्यांमध्ये देखील कामं केली आणि अनेक पथनाट्य बसवली. हा. कॉलेज जीवनामध्ये असतानाच म्हणजे मी 11वीला असतानाच आम्ही पथनाट्य बसवली होती. हम्म. आणि त्यावेळी एड्स कंट्रोल संस्था जी वडाळ्याला आहे त्यांच्या माध्यमातून पथनाट्य घेतली जायची हा. जनजागृतीची. हम्म. त्यावेळी म्हणजे मी 11वीला असताना हा. म्हणजे खऱ्या अर्थाने मी रंगभूमी म्हणजे व्यावसायिक रंगभूमीशी निगडीत दिलो, कारण की आम्ही पथनाट्य केल्यामुळे आम्हाला त्यावेळी मानधन हा. मिळालं होतं. म्हणजे आपोआप म्हणजे व्यवसायाकडे जोडलं गेलो. हा. परंतु खऱ्या अर्थाने माझी जी सुरुवात झाली रंगभूमीवर हम्म. ती 14वीला गेल्यानंतर माझे मित्र आहेत शैलेश म्हणून, त्यांनी एक सगळं कसं टकाटक हे नाटक लिहिलं होतं. हम्म. त्या नाटकामध्ये मी पहिल्यांदा काम केलं आणि ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं. ते माझं वा. पहिलं नाटक, वा. सगळं कसं टाकाटक. हम्म. माझे मित्र संतोष खोपडे त्यांनी ते प्रोड्यूस केलं होतं. हम्म. आणि त्यावेळी खरं म्हणजे आम्ही सगळे हौशी होतो आणि आमच्यामध्ये कला होती, ती कला दाखवण्याची आम्हाला संधी पाहिजे होती. आणि ती सगळं कसं टाकाटक या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर आली. हम्म. अनेक प्रयोग झाले. त्यानंतर आमचे मित्र संतोष खोपडे यांच्या वनवाला प्रोडक्शनच्या माध्यमातून हा. दिल्लीची किल्ले हे नाटक देखील आलं. त्याच्यामध्ये अनेक नामांकित कलाकार होते. हम्म. म्हणजे आत्ताचे सांगू शकतो की किशोर चौगुले होते, मयूर खांडगे होते, अशी नावाजलेली नाटक होते. आणि ते नाटक ज्येष्ठ नाटककार अर्थात हा. मच्छिंद्र मोरे यांनी लिहिलं होतं. हा. अशी सगळी
भरगच्च टीम होती त्यावेळी हा. त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने माझा रंगभूमीवर प्रवास सुरू झाला. त्यानंतर अनेक पथनाट्य म्हणजे अनेक राजकीय पथनाट्य असतील, जनजागृतीची पथनाट्य असतील, हा. ती आम्ही केली. अच्छा. आणि व्यावसायिक रंगभूमीशी अशा पद्धतीने मी निगडीत गेलो. नाटकांमध्ये जास्त काही कामं करता नाही आली, कारण की अभिनयाचा पिंड असला तरी माझ्यामध्ये एक कौशल्य जडलं होतं, ते म्हणजे मॅनेजमेंटचं, निर्मितीचं. हा. त्यामुळे आपोआप तिकडे वळलं गेलो. मग मॅनेजमेंट अनेक नाटकांच्या केल्या, हा. अनेक संस्थांच्या केल्या, हम्म. आणि आपोआप मग ते निर्मितीचं कौशल्य असल्यामुळे मग हम्म. निर्मिती संस्थेकडे वळलो. हा. सुरुवातीला श्री विठ्ठल कला मंचाच्या माध्यमातून निर्मिती केली. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मुलीच्या नावाने संस्था म्हणजे स्वरिता आर्ट हा. अशी संस्था सुरू केली, जी आजपर्यंत चालू आहे. हा. आणि अनेक पथनाट्य, अनेक नाटकं हा. करता करता मग मी म्युझिकल इंडस्ट्रीशी जोडलो गेलो, हम्म. की जे आजपर्यंत आजतागायत आहे. हो. ऑर्केस्ट्रा असू द्या, लावणी असू द्या, हा. या सगळीकडे आपोआप वळलो गेलो. नक्कीच. आणि सर मला असं, आपण स्वतः कलाकार आहोत त्यामुळे आपण कलाकारांच्या म्हणजे आपल्या सहकलाकारांच्या भावना जाणू शकतो, त्यांना काय कष्ट होतात ते आपल्याला जाणवू शकतो आपण, आणि त्यांच्यासाठी आपण अधिक चांगलं काय करू शकतो. म्हणजे आज जे संतोष लिंबोरे पाटील हे जे ब्रँड नेम झालेलं आहे आपल्या मनोरंजन क्षेत्रात किंवा आपल्या संगीत क्षेत्रामध्ये, त्याच्यामागे तुमची जिद्द, तुमची चिकाटी, मेहनत आणि आतापर्यंत घेतलेले कष्ट हे त्याचं सार आहे तुमच्या जीवनाचं. तर त्या आता उत्कृष्ट निर्माते होण्यामागे जी तुम्ही आज या स्तराला जे तुम्ही पोहोचला आहात, त्याच्या मागे हा जो सगळा तुमचा प्रवास झालेला आहे, त्यामध्ये तुम्ही कसं आता स्वतःला पाहता, की आता तुम्हाला असं छान वाटत असेल की एवढ्या ह्या स्टेजवर, कारण अगदी तळागाळापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज एवढ्या मान्यताप्राप्त यश तुम्हाला संपादन तुम्ही केलेलं आहे, तर त्या सगळ्या प्रवासाविषयी थोडंसं सांगा. सुरुवातीचा काळ म्हणजे मी सांगितलं की मी धारावीच्या हा. नगरीतून आलो असल्यामुळे खडतर प्रवास होता. हम्म. पण माझे आई वडील, माझ्या 3 बहिणी यांनी मला खूप सहकार्य केलं. हा. त्यानंतर परिवारातील सदस्यांनी, मिसेसनी वगैरे सदस्य, हा. त्यांनी खूप सहकार्य केलं. हम्म. आणि आयुष्याच्या या वाटेवर असताना माझे जे पार्टनर आहेत, नम्रताजी वेसेकर, हा. आणि माझे खास मित्र म्हणजे संजयजी धुमाळ, रवींद्र डोईफोडे, हा. असे जे मित्र आहेत हा. की ज्यांनी मला खरंच सहकार्य केलं. म्हणजे एक काळ होता की मी जॉबला होतो हा. आणि जॉब सोडला आणि मी ह्या फुल टाइम ह्या क्षेत्राकडे वळलो. त्यावेळी खूप बाकी प्रसंग आले. हा. प्रसंग असे आले की घरामध्ये त्यावेळी आपण म्हणू शकतो की डाळ खिचडी खाऊन आपण दिवस काढलेले आहेत. आणि अशा वेळी नम्रताजी वेसवीकर असतील, त्यांचा परिवार, मित्र संजयजी धुमाळ, रवींद्र डोईफोडे, अशी मंडळी, आणि माझे परिवारातील 3 बहिणी आणि आई वडील. हा. वडील तर माझे लवकरच हे झाले, पण हा. आई हा. यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. हम्म. आणि त्यानंतर ज्यावेळी मी या इंडस्ट्रीमध्ये आलो इथे पाहिलं की ज्या दिवशी आपण प्रयोग करणार, त्याच दिवशी कमवणार, त्याच दिवशी हा. जे मिळणार मानधन, त्याच्यावर आपलं घर चालणार. हा. इथे कसं आहे, आपल्या या कला क्षेत्रामध्ये मिळाला तर सोन्याचा हंडा, हम्म. नाही तर मग मडकं. हा. मग किती दिवस आपण घरी बसून राहू शकतो हे माहित नाही. हा. आणि मग असेच प्रसंग आपण पाहिले अनेक वेळा की कलाकारांच्या खूप हालापेष्टा होत असतात, कलाकारांचे खूप प्रसंग येतात. हम्म. असाच एक प्रसंग झाला की एक मुलगी जी होती, तिचे आई वडील 15 दिवसाच्या आत वारले, पण तिच्याकडे पैसाही नव्हता. हा. आई वडिलांचे अंत्यसंस्कार करायला देखील पैसा हम्म. नव्हता. अशा वेळी आम्ही काही जण एकत्र आलो. म्हणजे त्याच्यामध्ये जयेश चाळके, चंद्रकांत बारशिंगे, हम्म. कविता घडशी वगैरे हा. अशी मंडळी आहेत. अशी आम्ही जवळ आलो हा. आणि ठरवलं की अरे, प्रत्येक वेळी आपण कोणाकडे हात पसरणार, हम्म. कुठल्या ना कुठल्या गरजा असतात, त्या गरजांसाठी कुठे आपण प्रत्येकाकडे हात पसरणार. हा. आणि त्याच वेळी एक संकल्प पूर्ण झाला. हम्म. आणि या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, हम्म. सगळ्यांच्या पाठिंब्यातून लावणी कलावंत महासंघाचा जन्म झाला. अच्छा. आता 9 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 10व्या वर्षात पदार्पण हा. केलेलं आहे. आणि या लावणी कलावंत महासंघाचा जन्म झाल्यानंतर सभासद नोंदणी सुरू झाली. आणि मग लावणी कलावंत महासंघाचे जे सभासद झाले, हा. त्यांना आर्थिक मदत करणं, औषधोपचारासाठी मदत करणं, हम्म. त्यांच्या सुरुवातीला आम्ही विमा पॉलिसी काढली. हम्म. असे आम्ही एकमेकाला सहकार्य करू लागलो. हम्म. अनेक हितचिंतक आहेत, अनेक देणगीदार आहेत. हो. त्यात उल्लेख मी नक्कीच करेल की यशवंत जाधव, यामिनी जाधव हम्म. आणि चारुशिला गुलम अशी मंडळी आहेत की ज्यांनी आम्हाला नेहमी सढळ हस्ते सहकार्य केलं. त्यामुळे लावणी कलावंत महासंघ आज इथपर्यंत पोहोचला. आणि आज आम्ही काय केलं की लावणी कलावंत महासंघ स्थापन झाल्यानंतर हम्म. नाटक कलाकारांना सन्मान मिळतो, हम्म. चित्रपटवाल्यांना सन्मान मिळतो,
पण या लोककलावंतांना सन्मान मिळत नाही. हा. म्हणून आम्ही त्याच वर्षापासून लावणी गौरव पुरस्कार सुरू केला वा. की ज्यांनी आपलं आयुष्य या लोककलेमध्ये घालवलेलं आहे. हम्म. अशा अनेक लोककलावंत आहेत की की ज्यांचा कधीच सन्मान झाला नाही. हम्म. अशांचा सन्मान सुरू केला तो लावणी गौरव पुरस्काराच्या रूपाने. हम्म. मग दरवर्षी वेगवेगळे लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून लावणी नृत्य स्पर्धा असू द्या, हा. त्यानंतर ती आणि तिची कला अशा स्पर्धा असू द्या, हम्म. वेगवेगळ्या स्पर्धा सुरू केल्या. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नवशक्तींचा अवतार असतो, वा. तर नवरंगाची स्पर्धा, असे वेगवेगळे उपक्रम सुरू केले हम्म. की ज्या माध्यमातून कलाकारांचाही विकास झाला पाहिजे, हा. लोककलेचाही विकास झाला पाहिजे. हम्म. हा ध्यास लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून हम्म. जी मी नावं घेतली हा. ती नावं प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. हा. पण त्याच्या मागे म्हणजे संतोष लिंबोरे जरी असला हम्म. तरी त्याच्या पाठीमागे हे जे वलय आहे, त्यामुळे लावणी कलावंत महासंघाचा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहू शकतो. हो, नक्कीच. आणि महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे वृद्ध कलावंत मानधन निवड समिती, या समितीवर तुम्ही आहात, तर या मागे उद्देश काय आहे आणि त्याचं कसं एक कामकाज चालतं, किंवा तुम्ही वृद्ध कलाकारांसाठी किंवा इन जनरल सगळ्याच कलाकारांना, कोणाला घर नाही, कोणाला एक मानसिक उत्पन्न नाहीये, अशा कलाकारांसाठी तुम्ही काय विशेष अशा उपाययोजना करता? वयोवृद्ध कलावंत मानधन समितीचा मी सदस्य म्हणून आहे. त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाचे खरंच आभार मानले पाहिजेत की सुरुवातीच्या काळामध्ये खूप कमी मानधन दिलं जायचं. त्याच्यामध्ये 3 ग्रेड A, B आणि C. परंतु या 3 ग्रेडच्या माध्यमातून देखील जो वयाची 60 वर्ष पूर्ण केलेला कलाकार आहे आणि आता 50 केलेलं आहे, 50 केले, त्यामुळे गौरवास्पद आहे की असे कलाकार असतात त्यानंतर वय झाल्यानंतर त्यांना काहीही करता येत नाही. आणि कलाकार हा सतत या रंगभूमीशी निगडीत असल्यामुळे तो कधी कामाकडे वळलेलाच नाहीये. मग अशा वेळी की ज्यावेळी त्याचं वय झालेलं असतं त्यावेळी त्याचा उदरनिर्वाह कसा चालावा यासाठी महाराष्ट्र शासनाने वयोवृद्ध कलावंत मानधन योजना केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे जिल्हास्तरीय जे कलाकार असतात त्यांना C ग्रेड असते. जे राज्यस्तरीय कलाकार असतात ज्यांनी राज्यस्तरावर चांगलं काम केलेलं आहे ते B ग्रेड मध्ये, आणि ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर काम केलेलं आहे अशांना A ग्रेडच्या माध्यमातून मानधन दिलं जातं. मानधन जरी तुटपुंज असलं तरी हे मानधनाच्या माध्यमातून त्यांना मिळणारा तो पैसा आहे ते त्यांना त्यांच्या आयुष्य जगण्यासाठी कामाला येतो. आणि त्या समितीवर असल्यामुळे आम्हाला अनेक कलाकारांशी जवळीक साधता आली, त्यांचे प्रश्न आम्हाला सोडवता आले, याचा अभिमान वाटतो. त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये हालाकीची परिस्थिती एवढी निर्माण झाली की सगळ्यात पहिलं जर काय बंद झालं असेल तर मनोरंजन, आणि सगळ्यात शेवटी काय सुरू झालं असेल तर मनोरंजन. कलाकारांची जी पुंजी जमवली होती ती संपली. अनेक कलाकार आपल्याला सोडून देवाघरी गेले. अनेक कलाकारांची परिस्थिती एवढी बेकार आली की आत्महत्या केली. अनेक कलाकारांनी आपल्या जवळचं म्हणजे घर तर विकलं, त्यांनी गाड्या विकल्या, परंतु काही कलाकारांचं जे साधन असतं, कोणी ढोलकी विकली, कोणी हार्मोनियम विकली, ही परिस्थिती आली. त्यावेळी आम्ही लावणी कलावंत महासंघाच्या माध्यमातून शासन दरबारी अनेक अशा संस्था होत्या, निर्मात्यांच्या संस्था होत्या, कलाकारांच्या संस्था होत्या, तमाशा फडमालक होते, संगीत बारीवाले होते, सगळ्यांनी एकजुटीने शासन दरबारी प्रश्न मांडले की कलाकारांना काही ना काहीतरी द्यावं, कलाकारांचे प्रश्न सोडवावे. आणि आम्ही देखील त्यावेळी मागण्या केल्या की विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या नावाने कलाकारांची संस्था असावी. जर कामगारांचं मंडळ आहे तसंच मंडळ कलाकारांचं असावं, ज्याच्यासाठी आम्ही आजही कार्यरत आहोत की आमचं पूर्ण व्हावं. बघू, नक्कीच यश येईल. ते यश आलं तर नक्कीच कलाकारांचा उदय होईल. पहिले कलाकारांना म्हणजे घरांमध्ये पर्सेंटेज दिले जायचे, ते बंद झाले काही कारणामुळे. आजही म्हाडामध्ये आणि सिडकोमध्ये पर्सेंटेज आहे, पण फक्त सिडकोमध्ये आणि म्हाडामध्ये नाही तर नोकरीमध्ये देखील कलाकारांना टक्केवारी असावी आणि त्यांना सांभाळून घ्यावं, हे देखील मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे.
खरंच. आणि असे निर्माते किंवा असे एक गॉडफादर आपण म्हणतो, इंडस्ट्रीत आपल्याला गॉडफादर लागतो आणि गॉडफादरची गरज असते. आणि तसे तुम्ही सगळ्या आम्हा कलाकारांसाठी आहात. म्हणजे कुठलाही कलाकार अडचणीत असेल, अडचणीत असेल किंवा कुठलाही त्याचा कौटुंबिक प्रश्न असेल किंवा शासन दरबारी मांडायचा प्रश्न असेल, तर नेहमी आबांची म्हणजे तुमची आठवण आम्ही काढतो. आणि सगळ्या कलाकारांना चला आबा आहेत ना म्हणजे काम होणारच, हे एक शाश्वती असते. एक एक कुठेतरी आणि आधार जो देणारा व्यक्ती असतो, जो आधारवड असतो, जसा कुटुंबात आपला आधारवड असतो, तसं आपल्या मनोरंजन क्षेत्रात तुम्ही आहात. त्यामुळे एक सगळ्यांनाच खूप असं दिलासादायक एक वातावरण असतं आणि आपल्या प्रश्नांना नक्कीच तुम्ही शासन दरबारी सगळे मांडता. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला देवाच्या चरणी पण प्रार्थना आहे, तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य लाभो आणि आमच्या सगळ्या ह्या ज्या कलाकारांच्या समस्या आहेत त्या तुमच्या रूपाने तुम्ही खंडित करालच. आता मी परत एक विश्रांती घेऊया आपण आणि मग पुढे ही चर्चा चालू ठेवूया. परत एक विश्रांती घेतोय. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM. आपण बातचीत करत आहोत संतोष लिंबोरे पाटील सर यांच्याशी. आचार्य 90 FM 90 FM विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण बातचीत करतो आहे पत्रकार, निवेदक, स्वरिता आर्टचे निर्माते श्री संतोष लिंबोरे पाटील सर यांच्याशी. संतोष सर, आतापर्यंत तुम्ही एवढं भरभरून बोललात आणि कलाकारांविषयी असलेली तळमळ तुमच्या बोलण्यातनं जाणून येते. आता मला सांगा की निर्माता हा नेहमी क्रिएटिव्ह असतो आणि तुम्ही स्वतः कलाकार आहात, त्यामुळे तुम्ही अनेक कलाकारांना काम देता किंवा रोजगार देता. तर आता तुमच्या भावी संकल्पना काय आहेत? कुठल्या नवीन संकल्पना तुम्ही स्टेज शोच्या माध्यमातून किंवा एकंदरीतच या मनोरंजन सृष्टीसाठी किंवा आम्हाला मायबाप रसिकांसाठी तुम्ही कोणत्या कार्यक्रम आयोजले आहेत? खरं तर म्हणजे या क्षेत्रामध्ये याचा मला अभिमान वाटतो की लोकांचं मनोरंजन आपल्याला करता येत आहे. म्हणजे आपल्या कलाकारांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी तेजस्वीने जेवढं म्हणेल की आपल्याला अनेक दुःख असतात, परंतु एकदा रंगमंचावर गेलो की फक्त रसिकांच्या सुखासाठी आपण असतो, आपली दुःख आपण बाजूला ठेवतो. तसंच कलाकारांच्या आयुष्यामध्ये खूप प्रसंग येत असतात, परंतु एवढ्यावर मात करून तो कलाकार येऊन रसिकांचं मनोरंजन करतो. आता तुम्ही म्हणालात निर्माता होणं म्हणजे खरं म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं असतं. निर्माता झालो ते मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, माझ्या आयुष्यातला प्रसंग की मी ज्यावेळी उतरलो त्यावेळी मला एकाने पाठबळ दिलं, दुसऱ्याच प्रयोगामध्ये त्याने पाठबळ काढून घेतलं. आणि अशी कंडिशन होती की त्यावेळी जवळ पैसा नव्हता, काही नव्हतं. त्यावेळी मग जवळचं सोनं वगैरे सगळं विकून, जे मी मगाशी नाव घेतलं नम्रताजी यांनी मला आर्थिक पाठबळ देऊन, माझ्या मित्रमंडळींनी आर्थिक पाठबळ दिलं. मी एकच म्हटलं की आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे, पहिलं मानधन कलाकारांचं द्यायचंय, कारण त्या मानधनावर त्यांचं सगळं चालतं. त्यामुळे सगळं सोनं वगैरे विकून त्यानंतर पैसा जमून त्यांना त्यावेळी माझ्या मित्रमंडळींनी, संजयजी, रवीजी, त्यानंतर नम्रताजी यांनी मला सहकार्य केलं, माझ्या बहिणीने, माझ्या आईने वगैरे. पण एक सांगतो की एकच आहे की वर्षातले 365 दिवसापैकी कमीत कमी 300 दिवस तरी कलाकार हा बिझी राहावा, त्याचा पोटापाण्याचा प्रश्न दूर व्हावा. माझं एकच उद्दिष्ट असतं, घरी बसून आपल्याला कोणी पैसा देणार नाही. त्यामुळे जेवढे आपण संस्थेशी, लोकांशी संपर्क साधू तेवढं आपल्याला काम मिळेल. म्हणून मी अनेक मान्यवरांच्या संपर्कात असतो, अनेक संस्थांच्या संपर्कात असतो आणि काही ना काही करून ते काम निर्माण करत असतो की ज्या माध्यमातून मग तो ऑर्केस्ट्रा असू द्या, लावणीचा कार्यक्रम असू द्या, तो झाला पाहिजे. त्यामुळे काय होतं की 15 ते 20 कलाकारांना रोजगार निर्माण होतो. आता दहीहंडीच्या दिवशी 9 कार्यक्रम असतात, त्यामुळे कमीत कमी 150-200 कलाकारांचा रोजगाराचा प्रश्न मिळतो. म्हणजे एकच आहे की कुठून ना कुठून काम यावं आणि कलाकारांना त्यांचा रोजगार मिळावा यासाठी झटत असतो. आणि जरी निर्माता असलो तरी माझ्यामध्ये कलाकार दडलेला असल्यामुळे त्यामुळे माझं आणि कलाकारांचं बॉन्डिंग हे पारिवारिक झालेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे येणारा कलाकार हा माझा एक मित्र, माझा सोबती हेच समजून आम्ही काम करतो. त्यामुळे इथपर्यंत पोहोचलेलं आहे. जर मी निर्माता असेल तर त्याच्या पाठीमागे
सगळं श्रेय हे माझ्या कलाकारांचं आहे की त्यांची साथ आहे हा. म्हणून मी इथपर्यंत आहे. नक्कीच. आता एक म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शनपर तुम्ही थोडंसं माहिती द्यावी, कारण बालगंधर्वांपासून आपण बघतो आहे की अख्खं त्यांचं सगळं योगदान आहे रंगभूमीसाठी आणि त्यांना फार कष्ट झाले. म्हणजे एकेकाळी जो रंगमंच असा भरीव असा भरगस्त होता, असं सोन्याचे दागिने घालून सौभद्र वगैरे किंवा त्यांनी कृष्ण साकारला हो. होता आणि नंतर त्यांच्यावर एवढा म्हणजे असा घाला पडला की काळाचा घाला पडला असं आपण म्हणू की त्यांना सगळं काय म्हणतात ते खडतर आयुष्य त्यांना सामोरं जावं लागलं. तर अशी परिस्थिती, एवढं सगळं आपल्याला इतिहास असताना तुम्ही या क्षेत्रात निर्माते म्हणून खंबीरपणे, म्हणजे निर्मात्याला स्वतःच्या अडचणी ह्या असतातच, तर तरीसुद्धा तुम्ही उभे आहात. तर नवीन एक पिढीने या क्षेत्रात जर निर्माता म्हणून यायचं असेल किंवा कलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात यायचं असेल, कारण मनोरंजन क्षेत्र हे अळवावरचं पाणी आपण नेहमी म्हणतो, आज आहे तर उद्या आपल्याला काम नाही अशी परिस्थिती असते, तरी सुद्धा आपण निराशेकडे न वळता की मुलांनी अधिकाधिक निर्माता स्वतः व्हावं, यासाठी तुम्ही निर्माते म्हणून काय मार्गदर्शन करा? मी जरी कलाकार असलो ना तरी हा. मी सुरुवातीला मी जॉब करायचो. हा. जॉब करायचो, काम नोकरी म्हटलं की आपण हा, सेफ safe एक प्रकारे. असतं. पण म्हणतात ना, तो अंगामध्ये किडा होतो, तो वळवळत राहतो की काय नाही मला इकडे. मी 2 वेळा जॉब सोडला, हा. या क्षेत्रात आलो, तरी पण जॉबकडे परत वळलो. हा. आणि 3ऱ्या वेळी जो जॉब सोडला तो आज तागायत इथपर्यंत. अच्छा. खूप कठीण प्रसंग आले. हा. खूप लोकांनी मला सांगितलं, अरे मूर्ख आहेस, हम्म. तू कुठे चाललायस, कुठल्या क्षेत्रात चाललाय, काय गरज आहे का, हा. तुझी परिस्थिती काय आहे आणि तू कुठे वळतोय. हा. पण म्हणतात ना, ठेच लागल्याशिवाय हा. आपल्याला कळत नाही. बरोबर. सुरुवातीला ठेच लागली, हा. सुरुवातीला खूप वाईट प्रसंग आले, हा. सुरुवातीला खूप लोकांनी त्रास पण दिला. हम्म. पण आज बरं वाटतंय की ती जी ठेच लागली हम्म. त्याच्यामुळेच माझ्या यशाचं गमक हे आहे. येस. आणि आपण म्हणतो ना की निंदकाचे घर असावे शेजारी. हा. त्यावेळी निंदा झाली, हा. पण जे निंदा करणारे होते तेच आज माझा सन्मान करतात, वा. माझी स्तुती करतात, याचा अभिमान वाटतो. हम्म. आणि येणाऱ्या निर्मात्यांना आणि कलाकारांना एवढंच सांगणं आहे, हम्म. सगळं काही बनता येतं, सगळं काही करता येतं, हा. कलाकार बनणं खूप अवघड आहे. हम्म. त्याच्यासाठी खूप आपल्याला आत्मसात करावं लागतं. आणि हा. आत्ताच्या येणाऱ्या लोकांना एवढं सांगायचं आहे, गाणं गाता आलं म्हणजे गायक होता येत नाही, हा. आणि बोलता आलं म्हणजे निवेदन करता येत नाही. त्यासाठी खूप परिश्रम करावा लागतं. आपण निवेदक आहोत, आपल्याला हा. किती वाचन करावं लागतं, गायकांना अभ्यास करावा रियाज लागतो, करावा वादकांना हो. सगळं रियाज करावा लागतो. हम्म. तर त्यांना ते सगळं काही कला आत्मसात करता येते, मग लोक त्यांना पसंतीची पावती देतात. हा. तसंच निर्मात्याचं आहे की हम्म. तुमचं कलाकारांशी नातं कसं आहे. तुम्ही तिथे फक्त बॉस आणि बॉसिंग करून चालत नाही. हम्म. जर तुम्ही बॉसिंग केली तर तो कलाकार आज तुमच्याकडे, तो परत तुमच्याकडे येणार नाही. हा. आता मी उदाहरण देईल, नम्रता आहे, विजय आहे, हो. जयेश आहे, गणेशजी आहेत, राजरत्न, अशी उदाहरणं काही देता येईल, हा. कविताजी आहेत हा. ही वगैरे, अशी सगळी, की आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हम्म. त्याच्या मागे हेच आहे की आमचं या सगळ्यांशी असलेलं नातं हा. हे निर्माता आणि कलाकार म्हणून नाही, तर एक परिवारातले सदस्य आहे म्हणून त्यांच्या साथीमुळे मी निर्माता झालो. हम्म. आणि निर्मात्यांना हेच सांगणं आहे की आपण पैसा देतो, ते काम हो. करतात, हे उद्दिष्ट कधीच ठेवू नका. बरोबर. हा. ते त्यांचं योग्य काम करतात म्हणून हा, आपण त्यांना कामाचा मोबदला देतो. देतो. हा. बरोबर. म्हणून तुम्ही मोबदलाही असा द्या हा. की समोरचा कलाकार परत आपल्याकडे आला पाहिजे. हा. त्यामुळे कमवणं हे आपलं नक्कीच साधन आहे, बरोबर. निर्मितीतून आपल्याला नक्कीच कमवायचं आहे, हा. पण आपल्या कमाईचा हिस्सा त्यांनाही दिला पाहिजे हम्म. की ज्यांच्यामुळे आपल्याकडे कमाई होत असते. बरोबर. त्यामुळे हे नातं महत्वाचं आहे. हा. मग तो निर्माता असू द्या, कलाकार असू द्या, हा. किंवा तंत्रज्ञ असू द्या, मग तो पडद्यामागचा हा. आपल्याला सहकार्य करणारा बॅकस्टेज आर्टिस्ट. आर्टिस्टही आपल्यासाठी हा. तो महत्वाचा आहे. म्हणून येणाऱ्या कलाकारांनाही हे सांगणं आहे, अभ्यास करा, रियाज करा. हा. आणि निर्मात्यांना सांगणं आहे की तयारी करा आणि मग निर्मितीतून उतरा. हम्म. सुरुवातीला नफा होणार नाही, प्रॉफिट होणार नाही. सुरुवातीला आपल्याला भांडवल गुंतवायचं आहे हा. आणि हळूहळू मग आपल्याला हम्म. त्यातून आपल्याला मोबदला कमवायचा हो. आहे. म्हणजे एखादं झाड लावण्यासारखंच आहे ते. हो, झाडाची जशी आपण मशागत करतो, लावतो आणि मग त्याला नंतर त्याची फळं फुलं आपल्याला आपल्याला येतं. मिळतात. हो, नक्कीच. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांकडनं तुम्हाला पोचपावती मिळालेलीच आहे, सगळ्यांचा आवा म्हणून प्रेम आहे तुमच्यावर.
तर हाच एक मोठा पुरस्कार आहे. आज संतोष लिंबोरे पाटील जो ब्रँड तुम्ही निर्माण केलेला आहे, तर आता हा जो पुरस्कार असला तरी तुम्हाला या क्षेत्रामध्ये बरेचसे पुरस्कार असे मिळाले असतील आणि पुरस्कारांना मोठेपणा तुमच्यामुळे मिळाला असेल की आबांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्या काही पुरस्कारांच्या नोंदी असतील तर थोड्याशा शेअर करा. हो, पुरस्कार तर अनेक म्हणजे हां. अनेक पुरस्कार मिळाले. पण आपण म्हणतो ना की तुम्ही आता सांगितलं की हो. आबा या इंडस्ट्रीतला आबा नावाचा जो ब्रँड आहे, हां. जो तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे, कलाकारांनी दिलेला आहे, हा सगळ्यात माझा मोठा पुरस्कार आहे, जो आबा आहे. हम्म. आणि त्यानंतर म्हणाल तर अनेक पुरस्कार, अनेक सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. हा. आपला सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार जो हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हम्म. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे 2 पुरस्कार मला आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. वा. त्याचप्रमाणे अनेक म्हणजे हो, खूप खूप अगणित, अगणित हो. पुरस्कार आहेत की जे पुरस्कार मिळाले आहेत. हा. शासनाच्या माध्यमातून देखील पुरस्कार मिळाले आहेत. हम्म. परंतु लोकांचं प्रेम आणि लोकांची जी टाळी आणि लोकांची जी स्तुती मिळते, हा. हा सगळ्यात आयुष्यातला माझा मोठा पुरस्कार आहे. हा. आणि आजपर्यंत लावणी कलावंत महासंघाचे आमचे सगळे पदाधिकारी, सभासद, हम्म. सरिता आर्टच्या माध्यमातून, मा वैष्णोदेवी प्रोडक्शन असू द्या, वा. या सगळ्या माध्यमातून कलाकारांनी दिलेलं जे प्रेम आहे हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रसिकांनी हम्म. प्रत्येक वेळी जे आपुलकीने परत आम्हाला एकदा तुम्ही पाहिजे हा. हे जे प्रेम दिलेलं आहे, हा आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. नक्कीच. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप छान अशी मुलाखत आणि तुमचे सगळे अनुभव आणि तुमचं जे खडतर जीवन तुम्ही आम्हाला सांगितलं आणि त्यातून मिळालेलं यश, ही सगळी चर्चा आज आपण केली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नाही, मी तर पहिले आभार तुमचे मानेल की या ठिकाणी आचार्य 90 FM चॅनलनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. हा. आणि खास करून मी तुमचे आभार मानेल तेजस्विनी मॅडम हा. की खरं म्हणजे आज आचार्य 90 FM चॅनलच्या माध्यमातून तेजस्विनी मॅडम तुम्ही अनेक कलाकारांना या ठिकाणी बोलवून निमंत्रित हा. करून त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रसिद्धी देत आहेत. हे एक मोठं काम तुम्ही करत आहात आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं तेजस्विनी मॅडम, हा. त्याबद्दल मी तुमचे देखील या ठिकाणी हो. आभार मानतो थँक्यू. आणि आचार्य 90 FM चे देखील आभार मानतो. नक्कीच. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये आपण आमंत्रित केलं होतं पत्रकार, निवेदक आणि स्वरिता आर्टचे निर्माते श्री संतोष लिंबोरे पाटील सर यांना. तसंच ते स्वरसाक्षी प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे कार्य पाहतात आणि लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शोमध्ये. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. धन्यवाद. Acharya